उपवासासाठी खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर मस्त असे कुरकुरीत आणि कमीत कमी तेलकट होतील असे साबुदाणे वडे आपण बनवणार आहोत। बनवताना काही टिप्स सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत भिजवलेले साबुदाणे। सकाळी जर साबुदाणे वडे बनवायचे असेल तर शक्यतो रात्री भिजत घालावे किंवा कमीत कमी 2 ते 3 तास एकदम छान असे हे भिजायला हवेत। इथे पाहू शकता आणि भिजल्याच्या नंतर एकदम सुटसुटीत असे व्हायला हवेत, कुठले पाणी त्याच्यामध्ये राहायला नको। आणि यामध्ये आपण टाकणार आहोत 2 उकडलेले बटाटे, असे बारीक करून टाकायचे आहेत किंवा किसून देखील टाकू शकता। तर साबुदाणे आणि बटाट्याचं जे प्रमाण आहे ते एकसारखं घेऊ शकता किंवा कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। आता याच्यामध्ये मी ह्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेल्या आहेत त्या टाकत आहे। तिखटाचं प्रमाण जे आहे ना आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे वरचेवर असं सगळीकडे हे चमच्यानेच मिक्स करून घेत आहोत। मिरची तिखट आहे त्याच्यामुळे हाताला लागली तर नंतर झोंबण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे आधी चमच्याने मिक्स केलेलं आहे। चवीपुरतं मीठ देखील याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। जेवढं मिक्स करून घेता येईल तेवढं मिक्स करायचं आहे, म्हणजे मिरची देखील सगळीकडे लागली जाते। बऱ्यापैकी मिक्स झाल्याच्या नंतर इथे जाडसर असं भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकत आहे, 2 ते 2.5 चमचे टाकलेला आहे। मिक्स करायचं आहे। इथे बऱ्यापैकी सगळं असं आहे ना आधी अलगद मिक्स करून घेतलं म्हणजे सगळं साहित्य मिक्स होतं। त्यानंतर हाताने असं हे चांगलं असं गोळा होईल इथपर्यंत हे मळून घ्यायचं आहे, चांगलं असं मळून घ्यायचं आहे। वडे अजिबात तेलकट होऊ नये म्हणून पहिली टिप, साबुदाणे जे आहेत हे व्यवस्थित भिजायला हवेत आणि व्यवस्थित भिजलेले असावे, ओलसरपणा अजिबात नसावा। तर या पद्धतीने असा हा गोळा बनवून घेतलेला आहे आणि बटाटा जो आहे ना सगळीकडे व्यवस्थित असा मळून घेतलेला आहे। इथे पाहू शकताय हा जो गोळा आहे ना एकदम घट्ट असा झालेला आहे, त्याच्यामुळे वडे फुटत देखील नाहीत। हातावर असे या पद्धतीने असा गोळा करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हाताने अलगद असा हा दाबून घ्यायचा आहे। कुठेही याला चिरा वगैरे गेलेला अजिबात दिसत नाही। इथे पाहू शकताय थिकनेस जो आहे ना तो फार जाडसर देखील नसावा। तर या पद्धतीने एक एक गोळा जो आहे ना तो अशा हातावर घेऊन त्याचे आधी वडे बनवून घेतलेले आहे। तळायला देखील फार वेळ लागत नाही। तर या पद्धतीने याचा थिकनेस पाहू शकताय। खूप जाड देखील बनवायचे नाही, एकतर हातावर असे चांगले असे चपटे करून या पद्धतीने सगळे वडे आपले तयार झालेले आहेत। दुसऱ्या थाळीला तेल गरम झालेलं आहे, तर जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे वडे याच्यामध्ये सोडायचे आहेत। तर एकदा तेल गरम झालं की मीडियम फ्लेमवर आपण हे तळून घेणार आहोत, त्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित असे हे तळले जातात। इथे कलर वरून चेंज झालेला दिसत आहे, त्यानंतरच आपण हे झाऱ्याने असे हे पलटी करून घेणार आहोत। इथं पाहू शकता एकदम परफेक्ट असं हे याचा गोळा तयार झाला होता। तर इथे एक साबुदाणा देखील ह्या वड्यांमध्ये सुटलेला दिसत नाही किंवा कुठेही फुटलेले देखील दिसणार नाहीत। एकदम छान असे हे तळले जात आहे। बरेचदा काय होतं ओलसरपणा जर राहिला किंवा बटाट्याचे मोठे फोडी वगैरे राहिल्या तर साबुदाणे वडे हे तळताना फुटले जातात। तर तसं होऊ नये म्हणून बटाटा चांगला असा किसून घ्यायचा आहे आणि घट्ट असा हा गोळा मळून घ्यायचा आहे। त्यासाठी साबुदाणे एकदम सुटसुटीत असे असणं गरजेचं आहे। इथे कलर पाहू शकता एकदम छान असे आलेले आहेत आणि मस्त असे फुगलेले देखील आहेत। तर याच पद्धतीने एक एक करून सगळे साबुदाणे वडे तळून घ्यायचे आहेत। हे खायचं म्हटलं तरी गोड दह्याबरोबर खाऊ शकता किंवा चटणी खोबऱ्याची वगैरे आहे त्याच्याबरोबर खाऊ शकता। बरेच जण उपवासाच्या पदार्थामध्ये जिरा आणि कोथिंबीरचा वापर करतात। जर तुम्ही वापरत असाल तर नक्की यामध्ये थोडंसं तुम्ही टाकू शकता आणि जर वापरत नसाल तर स्किप केलं तरी चालेल। अशा पद्धतीने जरी बनवले तरीच वडे जे आहेत ना एकदम छान असे होतात। इथे वडे जे आहेत ना आतपर्यंत व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत आणि हलकासा लाल कलर इथं येण्याचं कारण म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट जो आहे ना तो सालीसहित बनवलेला आहे, त्याच्यामुळे नेहमीपेक्षा थोडेसे हे लालसर कलर याचा दिसतो। तर या पद्धतीने सगळे कुरकुरीत कमीत कमी तेलकट असे वडे आपले बनवून तळून झालेले आहेत। गरमागरम खाण्यासाठी दह्याबरोबर तयार आहेत। तर घरी या पद्धतीचे वडे बनवून पहा, एकदम छान असे झालेले आहेत। तर घरी करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपी पाहण्यासाठी केटीकेच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा। त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचा, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।